नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे मिसळ करणार आहे। त्यासाठी मी मटकी भिजत घातली होती। आता आपण झाकण उघडून बघूया। ही पहा, मटकी खूप छान भिजली आहे आणि त्याला मोडसुद्धा खूप सुंदर आलेले आहेत। आपण काय करायचं आहे, ही मटकी निवडायची आहे आणि धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायची आहे। 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आणि आता मिसळसाठी लागणारं वाटण करूया। त्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय, 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलाय आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे आणि आता त्याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे। ही पहा, खूप सुंदर झाली आहे पेस्ट। अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि आता फोडणीसाठी कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घातलंय। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे, अर्धा टीस्पून मोहरी घालायची आहे आणि कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि अर्धा टीस्पून हळद घालून परतवून घ्यायचे तेलामध्ये। त्यानंतर कांदा लसूण मसाला 3 टीस्पून घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते परतवून घ्यायचे तेलामध्ये। आणि आता ते परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपण त्या फोडणीमध्ये घालून परतवून घ्यायचे। अजून थोडं वाटण राहिलंय, ते घालून घेऊया। मगाशी मसाला परतत होता म्हणून पटकन मी वाटण घालून घेतलं। आता ते वाटण परतवून झाल्यानंतर आपण काय करायचंय, त्यामध्ये 1 टीस्पून मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, जेणेकरून आपल्या मिसळला थोडासा रंग यायला पाहिजे। आपण थोडंसं पाणी घालून फोडणी परतवून घ्यायची, नाहीतर ती जळाली असते। आणि ती फोडणी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आता मटकी उकडलेली आपण घालून घेऊया। हे पहा, छान उकडली आहे मटकी आणि मटकी घालून व्यवस्थित आपण फोडणीमध्ये परतवून घ्यायचे। मटकी छानशी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी सुरुवातीला थोडं थोडं आपण घालायचं आहे। इथे पुन्हा थोडंसं घालूया पाणी आणि ते पाणी घालून झाल्यानंतर आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। मीठ घालून झाल्यावरती व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे मीठ। आणि आता मीठ घालून झाल्यानंतर आपण एकदाच पाणी घालून घ्यायचे। आपल्याला मिसळ जशी जाड पातळ जशी हवी असेल त्या प्रमाणात आपण पाणी घालून घ्यायचे आणि त्या मिसळला छानशी उकळी येऊ द्यायची आहे। ही पहा, मिसळला हळूहळू उकळी येते। आपण पाहू शकता मिसळीवरती किती छान तवंग आलेला आहे, तर्री आली आहे। खूप सुंदर झाली आपली मिसळ, कारण मला इथे खूप त्या मिसळचा स्वाद येतोय। हे पहा, आपली मिसळ तयार झालेली आहे। आता मिसळसाठी तर्री करायची आहे, त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेते। तेल तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे, 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत। लसूण आपलं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचे, अर्धा चमचा मोहरी घालायची आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची, अर्धा चमचा हळद घालायचे आणि 3 टीस्पून कांदा लसूण मसाला घालायचा आणि फोडणीमध्ये परतवून घ्यायचे। आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये तर्रीसाठी आपण पाणी घालणार आहोत। आपल्याला ज्या प्रमाणात तर्री हवी असेल त्या प्रमाणात आपण पाणी घालायचे आणि थोड्या वेळाने आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि तर्रीला छान उकळी येऊ द्यायची। कडधान्यांना मोड कसे आणायचे ह्याचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। ही पहा, तर्रीला किती छान उकळी आली आहे आणि आता मी मिसळ सर्व करायला घेते। ही पहा, इथे मी मिसळ सर्व करायला घेते आणि आता मिसळ सर्व करून झाल्यावर त्यावरती मी कांदा घालते, थोडासा बारीक चिरलेला कांदा आहे आणि थोडं फरसाण घालते। ही वेगळी केलेली तर्री आहे मिसळसाठी। आणि आता आपली मिसळ तयार झाली आहे। मी थोडीशी टेस्ट करून बघते, खरंच खूप सुंदर झाली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।